मित्र हो, ही माझ्या मित्रांच्या शेतामध्ये कांद्याची लागवड चालू आहे आणि तुम्हाला मी हे रोपाची अवस्था दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. आता हे रोप आहे साधारण 1.5-2 महिन्याचं. हे रोप इतकं मोठं झालं आहे बघा, त्याला गाठ नाही. त्या मोठ्या रोपाबरोबरच बघा, आता हे तुम्हाला दाखवतोय सरसकट मावल्यांनी उपटलेले रोप आहे आणि हे तुम्हाला दाखवतो. या रोपामध्ये 1.5-2 महिन्यामध्ये असंही रोप झालं आहे आणि त्याच्यामध्ये असंही रोप आहे बघा. हे बी रोप आहे बघा, हे रोपच आहे, हे पण रोप आहे. आता सांगण्याचा मुद्दा असा की एकच बियाणं, एकच शेती, एकच मालक, मग हा एवढा मोठा फरक का? असा फरक का येऊ शकतो बियाणामध्ये आणि याचा उत्पादनावर अतिशय मोठा दुष्परिणाम होतो. आता हा माझा मित्र बेडवर कांदा लावून राहिला आहे आणि त्याचं अशा प्रकारचं स्वतःचं रोप आहे. बियाणं त्यांनी टापलंच नेलं आहे, पण त्याने अशा पद्धतीने ते रोप टाकलं आहे. याचं काय कारण? हे असं का घडलं? तर हे घडण्याचं एकमेव कारण असं का त्या माणसाने साधारण 3 किलो, म्हणजे आपल्या शेतकऱ्याच्या भाषेत एक पाहिली, त्यांनी 3 किलो बियाणं फक्त 1.5 गुंठ्यात टाकलं आणि त्या 1.5 गुंठ्यात टाकल्यामुळं त्याला त्याचा दुष्परिणाम तयार झाला. सेम माती, सेम खत, सगळ्या गोष्टी बरोबर, फक्त कमी क्षेत्रामध्ये जास्त बियाणं टाकल्यामुळं हा प्रकार झाला. दुसरी गोष्ट अशी की मी तुम्हाला नेहमी वारंवार सांगतो की कांद्याला असो किंवा बियाणाला असो, खत हे अगोदर भेसळ डोस पेरून दिला पाहिजे. या मित्रांनी भेसळ डोस न पेरता अगोदर बियाणं टाकलं आणि नंतर वरून रासायनिक खत मारलं. त्याच्यामुळं सगळीकडं समप्रमाणात खत न मिळाल्यामुळं हे 1.5-2 महिन्यामध्ये असा आणि असा एवढा मोठा फरक होऊ शकत आहे. तरी कांदा उत्पादक मित्र हो, अशी चूक करू नका. आपल्या मार्गदर्शनामध्ये आपण जे सांगतो की कांद्याला भेसळ डोस दिला पाहिजे, रोपाला भेसळ डोस दिला पाहिजे, ते अवश्य द्या. जर असं सरळ असं राहिलं तर याचा चांगला कांदा तयार होत नाही, गोल आकार तयार होत नाही आणि आपले कष्ट वायाला जातात आणि मग शेवटी आपण बियाणाला दोष देतो, खताला दोष देतो आणि शेवटी निसर्गाला दोष देतो. पण आपण केलेली चूक हे आपण समजून घेत नाही. तेव्हा माझी हात जोडून विनंती आहे मित्रांनो, कांद्याचं पीक हे शेड्यूलप्रमाणेच घेतलं पाहिजे. त्याचं एक ठराविक शेड्यूल आहे. कसे बी लावून कांद्याचं विक्रमी उत्पन्न आपल्याला मिळत नाही. याच्यात आपण परत याच संदर्भात आपण परत दुसरा व्हिडिओ तयार करून तुमच्यासमोर मी मांडेल. धन्यवाद.